कालभैरव हे स्वतः काळाचे अधिपती आहेत, की ज्यांच्या हातात काळ आहे, म्हणजे वेळ आहे. आणि अशा देवतेचं वाहन श्वान आहे. आणि आता आपण सध्या असं पाहतोय की त्यांच्यावर खरंच खूप संकट आलेलं आहे. त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना जेवण देऊ नका असं सांगितलं जाते. आणि या सगळ्याचा परिणाम काय होऊ शकतो? म्हणजे जेव्हा आपण वेळेच्या अधिपतीलाच नाराज करतोय, तर आपली वेळ आपण बिघडवून घेतोय. आपल्यावर आपण संकट ओढवून घेतोय असा त्याचा अर्थ निघतो. तर त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारे त्यांची उपासमार किंवा त्यांना त्रास होईल असं कृपया वागू नका. आणि साहजिक आहे तुम्ही म्हणाल की आता कोर्टानेच तसा निर्णय दिलाय वगैरे. पण आपण आपल्या परीने काही करू शकतो आणि ह्या जीवांना होणारा त्रास आपण वाचवू शकतो. आणि वेळेच्या अधिपतींना, काळभैरवांना आपण खुश करू शकतो, प्रसन्न करू शकतो. आणि त्यामुळे नक्कीच आपलं आयुष्य सुधारेल, आपली वेळ चांगली येईल. तर त्यासाठी सगळ्यांनी प्लीज यावर विचार करा. जय बाबाजी, हर हर महादेव, जय कालभैरव बाबा.